नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे पराठे. रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर आज आपल्याला पराठ्यांसाठी साहित्य लागणार आहे साबुदाणा, भगर, बटाटे, कच्चे बटाटे घेणार आहोत आपण यासाठी आणि हिरव्या मिरच्या. तर इथे मी साबुदाणा आणि भगर असे सारखं प्रमाण घेऊन ते व्यवस्थित स्वच्छ धुवून असे भिजत घातलेले आहेत. हे जवळजवळ 6 ते 7 तास भिजत घातले तरी चालतात आणि मग ते व्यवस्थित भिजल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. आता इथे जवळजवळ 7 तासानंतर मी ते काढलं तेव्हा बघू शकता तुम्ही कसं व्यवस्थित ते भिजलेले आहे साबुदाणा आणि भगर. त्यानंतर मिक्सरमध्ये मी ते व्यवस्थित दोन्ही पण मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आता इथे मी यासोबत जी शेंगदाण्याची चटणी असते आपण उपवासाला करतो ती मी केलेली नाही आहे. त्याची रेसिपीसुद्धा मी या चॅनलवर शेअर केलेली आहे. यामध्ये तुम्ही ती बघू शकता. ती चटणीसुद्धा तुम्ही या पराठ्यांबरोबर करू शकता. त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या वगैरे मिक्स करून नंतर मग वाटून घेतलेलं आहे असं बारीक वाटण. नंतर 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत मोठे, ते आपल्याला यामध्ये किसून टाकायचे आहेत. इथे मी शिजवलेले बटाटे घेतले नाही, कच्चे बटाटे घेतले आहे. आणि मग नंतर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. ज्यांकडे कोथिंबीर आणि जिरे चालत नाही त्यांनी यामध्ये नाही टाकले तरी चालेल, तरी छान होतात ते. चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर मग आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकायचा आहे. शेंगदाण्याचं कूट थोड्या प्रमाणात 2-3 चमचे टाकला तरी चालतो आणि मग व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यातमध्ये पाणी टाकायचं नाही आहे, कारण ऑलरेडी ते जे आपण बटाटे किसतो त्यामध्ये याला पाणी सुटतं आणि मग ते व्यवस्थित मिश्रण भिजलं जातं. आता मी इथं ओला कपडा करून घेतला आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्या कपड्यावर मी ते थालीपीठ म्हणजे पराठा आपला थापणार आहे असं हातानेच. आणि मग नंतर एकीकडे तव्यावर तेलाने असं ओलं करून घेणार आहे तव्याला, म्हणजे तेल सोडणार आहे की जेणेकरून आपला हा पराठा त्यावर चिकटणार नाही. तवा मी एकीकडे तापायला ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल टाकून. आणि आता एकीकडे हा पराठा असा हाताने व्यवस्थित गोल करून मग नंतर मी तो तव्यावर टाकणार आहे. असे पराठे तुम्ही उपवासाला या आषाढी एकादशीच्या नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूप छान होते आणि नेहमी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे वगैरे असं करण्यापेक्षा काहीतरी वेगळं उपवासाला केलं तर घरचेही आवडीने खातील आणि काहीतरी वेगळं उपवासाला केल्याची म्हणजे चवही लागते. साहित्य तेच असतं साबुदाणा, भगर, बटाटे, पण अशा प्रकारे जर पराठे केले तर काहीतरी वेगळं केल्यामुळे सगळेजण आवडीने खातात. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आता इथे मी तो पराठा असा टाकल्यानंतर बाजूने थोडंसं तेल सोडणार आहे जेणेकरून आपला पराठा तव्याला चिकटणार नाही. इथे थोडंसं कपड्याला ते चिकटल्यामुळे थोडंसं होल आहे तर त्या ठिकाणी सुद्धा मी तेल सोडले, म्हणजे सगळ्या बाजूने तेल त्याला लागेल. नंतर उन्हातलीनी असं थोडंसं चेक करून मग पराठा मी उलटणार आहे आणि नंतर मग दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेणार आहे. यासोबत जी आपण शेंगदाण्याची चटणी करतो तीही छान लागते, किंवा मग तुम्ही हवं तर हिरवी मिरची वगैरे त्याचा ठेचा असतो, म्हणजे त्यामध्ये लसूण वगैरे न टाकता हिरवी मिरची, शेंगदाणे अशी आणि कोथिंबीर, जिरे असं बारीक करूनही या पराठ्यांसोबत तुम्ही खाऊ शकता. अतिशय छान लागते ती पण चटणी. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान आहे आणि चवही छान लागते. आता इथे मी आपला हा भाजून झालेला आहे पराठा आणि सर्विंग प्लेटमध्ये मी ते काढून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता त्याचा कलरही किती छान आला आहे आणि किती छान दिसतंय ते. अशा या आषाढी एकादशीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. याआधी मी तुम्हाला उपवासाची भजी रेसिपी सांगितलेलं आहे, ती तुम्ही बघू शकता. त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक शेअर केलेली आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते प्लीज मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत या रेसिपी नक्की ट्राय करत राहा.
मस्त खा आणि स्वस्थ राहा. थँक्यू.